वर्क डन जर का प्रेशर इंटू व्हॉल्यूम असेल तर प्रेशर इंटू व्हॉल्यूमला आपल्याला एनआरटी मध्ये लिहिता येतं अकॉर्डिंग टू गॅस इक्वेशन. आणि त्याच्यामध्ये एन आणि आर कॉन्स्टंट असल्यामुळे ते बाहेर, आणि चेंज होणारा पॅरामीटर फक्त टेम्परेचर आहे. आणि आपली जी प्रोसेस आहे ती आयसोबारिक प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये टेम्परेचर चेंज होऊ शकतं, म्हणून आपण टेम्परेचरला चेंज करणार. लक्षात, फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. वर्क डनचे दोन, एक प्रेशर इंटू व्हॉल्यूम करा आणि दुसरा म्हणजे काय, फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर इंटू एनआर. हा तुमच्या वर्कचा फॉर्म्युला आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे याच्यामध्ये. बाकी राहिला क्यूचा प्रश्न. तर क्यूचा पण एक महत्वाचा विषय होता की हे जे हीट आहे ह्याचा पण फॉर्म्युला लक्षात ठेवा. आयसोबारिक प्रोसेसमध्ये म्हणजे जिथं प्रेशर काय आहे, कॉन्स्टंट आहे, त्या प्रोसेसमध्ये हीट किती असते, तर हीट असते एन सीपी. सीपी म्हणजे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. स्पेसिफिक हीट मी कालच सांगितलं होतं, मागच्या लेक्चरमध्ये झालंय डिस्कस, की 1 किलोग्रॅम मासला 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी हीट. आलं का लक्षात? म्हणजे 1 केजी मास आहे तुमच्याकडे काहीतरी, त्याला 1 डिग्री सेल्सिअसने त्याचं टेम्परेचर वाढवायचंय, तर त्याला किती हीट द्यावी लागेल, तेवढ्या हीटला म्हणतो आपण स्पेसिफिक हीट. ओके, सो हा सीपी असतो तो. आणि ते प्रोसेस करताना प्रेशर कॉन्स्टंट ठेवा, असं मिनिंग आहे की 1 केजीला 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवण्यासाठी हीट जेवढी लागते तेवढी हीट केव्हाची, जेव्हा आजूबाजूचं प्रेशर कसं असतं, कॉन्स्टंट असतं, म्हणजे प्रेशर मध्ये चेंज नाही व्हायला पाहिजे प्रोसेस करताना. या प्रोसेसला म्हणतात स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. समजलं? हो सर. हा, आणि हे पुढे एनसीपी, आणि हे पुढे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर, म्हणजे टी फायनल मायनस टी इनिशियल. हा फॉर्म्युला कशाचा, हीटचा. ओके, वर्कचा फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला, वर्कचा फॉर्म्युला होता एन आर फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. पाहिलं ना आपण, फॉर्म्युले पाठ करा प्रोसेस वाईज. हे आयसोबारिक प्रोसेसचा हीटचा फॉर्म्युला आहे, हा आयसोबारिक प्रोसेसच्या वर्कचा फॉर्म्युला आहे. ओके, आयसोथर्मल मध्ये काय गोष्ट होती, आयसोथर्मल मध्ये वर्क आणि हीट सारखंच होतं. आयसोथर्मल आठवा, आयसोथर्मल मध्ये काय व्हायचं, चेंज इन इंटरनल एनर्जी 0 व्हायची, मग त्याच्यामुळे काय व्हायचं, हीट इज इक्वल टू वर्क होऊन जायचं आयसोथर्मल मध्ये. ओके, म्हणून वेगळे फॉर्म्युले नव्हते, फॉर्म्युला म्हणजे हीटचा फॉर्म्युला होता तिथे. समजलं? हो. हा, क्वेश्चन मध्ये पर्टिक्युलरली मेन्शन असतं की आपल्याला कुठली प्रोसेस आहे. याच्यामध्ये तुम्ही एक रिलेशन हे अजून एक लक्षात ठेवा की जर ट्रिकी झाला न्यूमेरिकल तर तो याच्यावर पण होईल. म्हणजे तुम्हाला सांगितलं जाईल आयसोबारिक प्रोसेस आहे, ओके, आणि तुम्हाला देताना स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम दिला जाईल. म्हणजे गिवन मध्ये स्पेसिफिक ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल आणि सांगताना आयसोबारिक प्रोसेस असेल, मग त्यावेळेला तुम्हाला हीट काढायला सांगितलं जाईल. आणि हीट काढताना तुम्हाला कोण लागतं इथं, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर लागतो. का, कारण प्रेशर का लागतो, कारण प्रोसेस आयसोबारिक आहे. समजलं का? हो. हा, मग या केसमध्ये तुम्ही काय करणार, इथं सीव्ही लिहिणार का, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. चालेल का तसं? हो. चालेल. हा. प्रश्न समजून घ्या आधी काय म्हणतोय. तर तुम्हाला हीट काढायला सांगतील, ओके, क्वेश्चन मध्ये, आणि तुम्हाला सांगितलेलं असेल की ही जी प्रोसेस आहे ही कुठली प्रोसेस आहे, क्वेश्चन मध्ये सांगितलं जाईल की ही आयसोबारिक प्रोसेस आहे. कुठली प्रोसेस आहे, आयसोबारिक प्रोसेस आहे. याचा अर्थ काय, प्रेशर काय असणार, कॉन्स्टंट, असं प्रोसेस असणार, असं सांगितलेलं असेल, आणि हीट काढा म्हटलेलं असेल. सो हीटचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, एन पी फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. हे तुम्ही पाठ केलेलं आहे. आयसोबारिक प्रोसेस मध्ये हीटचा फॉर्म्युला काय असतो, एनसीपी फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. हे पाठ असतं एवढं, याला आपण वापरणार. पण तुम्हाला क्वेश्चन मध्ये देताना, गिवन मध्ये देताना सीपी द्यायला पाहिजे होता की नाही, सीपी गिवन असेल ना, हा सीपी गिवन दिला पाहिजे की नाही तुम्हाला. पण तो सीपी न देता ते गिवन मध्ये काय देतील, सीव्ही देतील. काय देतील, सीव्ही. म्हणजे सीव्हीचा अर्थ काय असतो, हा गिवन असेल,
सीव्हीचा अर्थ असतो स्पेसिफिक हीट ऍट व्हॉल्यूम. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा क्वेश्चन सांगतोय. स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम दिलेला असेल आणि तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये कोण लागतो, सीपी लागतो. मग तुम्ही या सीबीची व्हॅल्यू इथं टाकू शकतात का डायरेक्ट? नाही टाकू शकत, कारण फरक आहे ना प्रोसेसमध्ये. तुम्हाला प्रोसेस विचारली आहे म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट पाहिजे आणि तुम्ही कॉन्स्टंट व्हॉल्यूमची प्रोसेस कसं काय वापरता तिथं? जमेल का तसं? नाही जमत. हा, समजतंय ना मी काय सांगतोय ते? हा, मग आता आपल्याला पहिलं टास्क काय करावं लागतो की सीव्ही वरनं काय काढावं लागतं, सीपी काढावं लागतो. मग ते कसं काढणार, त्याचं रिलेशन लक्षात ठेवा की जो गॅस कॉन्स्टंट असतो, गॅस कॉन्स्टंट, तो गॅस कॉन्स्टंट स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर मायनस स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असतो. हे रिलेशन आहे त्यांचं. गॅस कॉन्स्टंटचा फॉर्म्युला आहे सीपी मायनस सीबी. समजलं? गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू फिक्स आहे. गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू फिक्स आहे 8.31. ते फिक्स असते व्हॅल्यू, ते काही चेंज होत नाही कुठंच. मग तुम्हाला सीबीची व्हॅल्यू दिलेली आहे क्वेश्चन मध्ये, मग सीपी काढता येईल की नाही? मग आधी इथून सीपी काढायचा आणि मग तो सीपी घेऊन या फॉर्म्युल्यात टाकायचा आणि मग सॉल्युशन करायचं. नाही समजलं? नाही समजलं? पुन्हा एकदा सांगतो पहा, ही केस आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये टॅकल करण्याची. क्वेश्चन मध्ये आयसोबारिक प्रोसेस सांगितलेली असते आणि तुम्हाला हीट काढायला सांगितलेली असते. मग हीटचा फॉर्म्युला असतो NCP फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला सीपी लागत असतो, म्हणजे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर लागतोय तुम्हाला, आणि तुम्हाला देताना तो सीबी देणार इक्वेशन म्हणजे गिवन मध्ये. त्याने सीबी दिलेला असतो, म्हणजे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम दिलेला असतो. आपल्याला लागतो सीपी, दिलाय व्हॉल्यूम. मग प्रॉब्लेम आहे की सीव्ही पासून सीपी ला काढावं लागेल. मग कसं काढणार, तर त्याचं गॅस कॉन्स्टंटचं एक रिलेशन आहे पाहिजे. हे रिलेशन लक्षात ठेवा, आर इज इक्वल टू सीपी मायनस सीव्ही. आर ते फिक्स असते, तो कॉन्स्टंट आहे गॅस कॉन्स्टंट. मग सीव्ही ची व्हॅल्यू तर दिलेली आहे, मग सीपी ची व्हॅल्यू निघणार. मग इथून पहिले सीपी ची व्हॅल्यू काढायची ही, आणि मग ही सीपी ची व्हॅल्यू घेऊन याच्यात टाकायची आणि मग सोल्युशन काढायचं. समजलं? समजलं का? हॅलो? हा, चला पुढे. सो एवढं महत्वाचं असतं. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये इंटरनल एनर्जी चेंज होत नाही आणि आयसोबारिक प्रोसेस मध्ये इंटरनल एनर्जी चेंज होते. एवढं लक्षात ठेवा. आता याचे काही न्यूमेरिकल्स असतात पहा, हे न्यूमेरिकल्स महत्वाचे, बाकी लक्ष देऊ नका कुठं. आता या न्यूमेरिकल मध्ये पहा, असा न्यूमेरिकल दिलेला असतो. आता याच्यात काय म्हणतो तो, सी 1 mole of ideal gas is initially kept in a cylinder with a movable frictionless and massless piston at a pressure of 1.0 megapascal. ओके, ते प्रिंट मिस्टेक झाली तिथं, 1 मेगापास्कल पाहिजे, ते मिली पास्कल होऊन गेले. ओके, हे तुमच्या बुक मध्ये प्रिंट मिस्टेक खूप जास्त आहेत. मिली पास्कल इतकं छोटं कसं काय प्रेशर असेल? 1 मेगापास्कल म्हणजे 10⁶ येणार ते मेगा. तो मेगाचा यम हा याला करेक्ट करा, इथं छोटा एम नाही पाहिजे, 1.0 कॅपिटल एम आणि पीए असं पाहिजे ते. समजलं का? हॅलो? हो हॅलो? सर. हा, सो मेगा पास्कल, मेगाचा अर्थ सांगितलं होता मागे. मेगा याचा अर्थ काय असतो, तुम्ही एमबी म्हणतात ना, एमबी मेगाबाईट. तर मेगाचा अर्थ असतो 10⁶ पास्कल. समजलं? 10⁶ असतं, म्हणजे एकावरती 60 ठेवल्यावर जेवढी व्हॅल्यू होते. म्हणजे याचा ऍक्च्युअल मिनिंग काय? मग याने काय म्हटलंय पहा, एक आयडियल गॅस आहे जो इनिशियली आपण ठेवलेला आहे, केप्ट इन सिलेंडर. एका सिलेंडर मध्ये आयडियली तो ठेवलेला आहे सुरुवातीला. त्याच्यामध्ये एक पिस्टन आहे जो मुव्हेबल आहे आणि फ्रिक्शनलेस आहे. म्हणजे आपण जो पिस्टन कन्सिडर करतोय तो फ्रिक्शन कसा आहे, फ्रिक्शन लेस आणि मासलेस. म्हणजे त्याला मास पण घ्यायचं नाही, फ्रिक्शन पण घ्यायचं नाही, म्हणजे या गोष्टी पकडायच्याच नाही त्याच्यामध्ये.
मग आता पुढच्या गोष्टी पहा. हा असा वरती खाली मूव्ह होणार. याच्यामध्ये एक गॅस होता सुरुवातीला ठेवलेला. इथं गॅस आहे पहा. आयडियल गॅस आहे हा सिलेंडर मध्ये भरलेला आपण. आणि या गॅसचं कसं आहे, या गॅसचं प्रेशर किती आहे सध्याला? तर या गॅसचं प्रेशर आहे सध्याला, इनिशियल प्रेशर म्हणता येईल त्याला, सुरुवातीचं प्रेशर ते आहे 1 मेगा पास्कल. समजलं? इथं पण दिले 1 मेगा पास्कल. आलं का लक्षात? हॅलो हॅलो, समजतंय का? येस. हा तर बोलत झाला ना काहीतरी. सो अँड टेम्परेचर इज 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजे याचं टेम्परेचर किती आहे? हे प्रेशर झालं आणि इनिशियल टेम्परेचर म्हणजे TI झालं. ते इनिशियल टेम्परेचर किती दिलंय? 27 डिग्री सेल्सिअस. आता नीट लक्षात घ्या, मी तुम्हाला शिकवताना सांगितलं असेल डिग्री सेल्सिअस हे SI युनिट नाही. SI युनिट काय असतं? केल्विन. याला केल्विन मध्ये कन्वर्ट करा. मग कसं करणार? 27 प्लस 273 ऍड केला त्याच्यामध्ये की आपल्याला ते केल्विन मध्ये भेटतं. म्हणजे 27 प्लस 273 300 केल्विन. समजलं? समजलं का? हो सर. हा, केल्विन मध्ये कन्वर्ट करण्याचा सोपा उपाय आहे. डिग्री सेल्सिअस मध्ये 273 ऍड करायचं फक्त, दुसरं काही करायचं नाही. ते केल्विन मध्ये कन्वर्ट होतं. आणि केल्विन मध्ये कन्वर्ट केल्याशिवाय सॉल्व्ह करू नका, नाहीतर आपल्यासारखे मूर्ख कोणीच नसेल. कारण SI युनिट केल्विन आहे, डिग्री सेल्सिअस वापरलं जात नाही. लक्षात ठेवा हे. सो आपण त्याला केल्विन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. आता पुढे पहा, टेम्परेचर पर्यंत आलो. मग तो म्हणतोय पहा, इट इज देन एक्सपांडेड टिल द व्हॉल्यूम इज डबल. म्हणजे तो तोपर्यंत एक्सपांड होतो जोपर्यंत त्याचा व्हॉल्यूम डबल होत नाही. बरोबर? एक्सपान्शन कुठपर्यंत होणार आहे? डबल पर्यंत होणार आहे. म्हणजे व्हॉल्यूम कसा होणार? डबल होणार. म्हणजे हा व्हॉल्यूम वाढून असा इथपर्यंत जाईल. हा पिस्टन असा वरती जाईल आता, है ना? पिस्टन असा वरती मूव्ह होणार. आणि याचा जो व्हॉल्यूम होता तो सुरुवातीला समजा एवढा होता. आता तो एवढा अजून वाढणार. हा एवढा अजून वाढला त्याचा. आणि हे असं कुठपर्यंत वाढतं? ते जोपर्यंत ते व्हॉल्यूम डबल होत नाही. म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे की हा व्हॉल्यूम आणि हा व्हॉल्यूम हे दोघं मिळून डबल होतात. म्हणजे इनिशियली हा ब्ल्यू वाला व्हॉल्यूम समजा VI होता, तर हा पुन्हा VI भेटणार. म्हणजे हा ट्वाइस झाला. म्हणजे फायनल व्हॉल्यूम काय भेटणार? V फायनल हा ट्वाइस ऑफ VI भेटणार. समजलं का? हॅलो, समजलं का? हो डबल सर. होणार ना, सुरुवातीच्या व्हॉल्यूमच्या डबल होणार. सुरुवातीला व्हॉल्यूम किती होता? इनिशियल व्हॉल्यूम VI. डबल होणार म्हणजे डबल होणार. मग टोटल व्हॉल्यूम किती हा नंतरचा? डबल त्याच्या. डबल म्हणजे काय? फायनल व्हॉल्यूम हा ट्वाइस ऑफ इनिशियल व्हॉल्यूम असणार. बरोबर? ओके. तर हे वर्क येतं पहा. मग त्याने विचारलंय तुम्हाला की हाऊ मच वर्क इज डन इफ द एक्सपान्शन इज आयसोबारिक. मग ते तुम्हाला किती वर्क झालं आयसोबारिक होण्यासाठी. मग आपल्याला काय काढायचंय? वर्क काढायचंय. ओके, समजले का प्रोसिजर? कंडिशन समजली का तुम्हाला? पुन्हा एक तसं जाऊ. हे पहा, एक गॅसचं सिलेंडर होतं. त्यांना समजली नाही त्याच्यासाठी पुन्हा एकदा सांगतोय. त्याच्यामध्ये सुरुवातीला हा पिस्टन होता असा इथं. हा पिस्टननी जेवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला होता तो म्हणजे हा पिस्टन असेल समजा असा. ओके, याने जो व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला होता तो व्हॉल्यूम हा एवढा होता. एवढ्या व्हॉल्यूमला आपण VI म्हणणार कारण तो सुरुवातीचा व्हॉल्यूम आहे. ओके, मग एवढ्या व्हॉल्यूमचं काय कंडिशन आहे पहा. याचा व्हॉल्यूमला आपण VI म्हणणार कारण तिचा व्हॉल्यूम आहे एवढा. याचं टेम्परेचर त्यांनी दिलं होतं 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. आणि याचं प्रेशर त्यांनी दिलं होतं, इनिशियल प्रेशर आणि इनिशियल टेम्परेचर अशा दोन्ही गोष्टी त्या.
प्रेशर पण त्याला दिलेलं होतं मेगा पास्कल. समजलं? हे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत त्याने. याचा व्हॉल्यूम व्ही आय असणार, म्हणजे आपल्याला मानून घ्यावं लागेल ते व्ही आय. याचं टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस आहे, प्रेशर मेगा पास्कल आहे. काय झालं, याला काही हीट दिली गेली आणि त्या हीट नंतर हा पिस्टन जो आहे ना, हा वरती मूव्ह झाला असा. करेक्ट? हा इथून निघाला आणि आता मूव्ह झाला वरती. मग मूव्ह झाल्यानंतर काय होईल, जेवढा एरिया वाढेल ना, वाढेल की नाही? हा, मग हा एरिया वाढला आणि डबल त्याच्या वाढला. म्हणजे किती वाढला? डबल वाढला. म्हणजे फायनल व्हॉल्यूम हा इनिशियल व्हॉल्यूमच्या डबल आहे. ओके, फायनल व्हॉल्यूम त्याने कंडिशन दिली आहे, फायनल व्हॉल्यूम हा डबल झाला इनिशियल व्हॉल्यूमच्या, म्हणजे 2 टाइम्स वाढला तो. समजलं का? येस. हा, आता नीट लक्षात घ्या. आता काढायचं आपल्याला वर्क. आता वर्कचा फॉर्म्युला असतो प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम, म्हणजे इनडायरेक्टली. मग आता इथं विषय आहे की चेंज इन व्हॉल्यूम जो आहे तो ट्वाइसचा फरक आहे याच्यामध्ये. डबलचा फरक पडला ना, ट्वाइस ऑफ व्ही आय. कितीचा फरक पडला? 2 चा फरक पडला. सुरुवातीला व्ही आय होता, हा आहे, मध्ये कितीचा फरक आहे? 2 चा फरक आहे. समजा 2 नी इन्क्रीज झाला, तो डबल झाला. मग आपण म्हणणार वर्क डन जे भेटणार ते प्रेशर चेंज होणार नाही. का प्रेशर चेंज होणार नाही? कारण ती कोणची प्रोसेस आहे? आयसोबारिक. बारीक. त्यांनी सर्वात शेवटी मेन्शन केलंय ते की प्रोसेस आयसोबारिक आहे, सो प्रेशर मधला चेंजचा काही प्रश्न नाही. हा व्हॉल्यूमचा जो चेंज होणार होता तो 2 व्ही आय, बरोबर? चेंज इन व्हॉल्यूम 2 व्ही आय होणार, कारण फायनल व्हॉल्यूम 2 व्ही आय झालाय. ओके, सो तुमचा टोटल वर्कचा फॉर्म्युला काय झाला? ट्वाइस पी व्ही आय. एनी डाऊट? नो. आता प्रश्न असा आहे की प्रेशर मला दिलेलं आहे. आता प्रेशर कधी चेंज होत नाही, मग इनिशियल का फायनल? प्रेशर तेच राहणार. का प्रेशर तेच का राहणार इनिशियल आणि फायनलचं? त्याचं कारण आहे की ती प्रोसेस कुठली आहे? आयसोबारिक प्रोसेस. प्रेशर फायनलला पण चेंज होणार नाही आणि इनिशियलला पण चेंज होणार नाही. मग मला प्रेशर चेंजचा काही प्रश्न नाही, कारण प्रेशरचं माझ्याकडे जे दिलंय ते डायरेक्ट फायनल आहे. कारण हे नाही चेंज होणार, हे 1 मेगापास्कलच राहील शेवटपर्यंत. प्रश्न फक्त व्हॉल्यूमचा आहे. जर इनिशियल व्हॉल्यूम आपल्याला भेटला तर आपल्याला वर्क डन काढता येईल की नाही? काढता येईल की नाही? हा, मग आता इनिशियल व्हॉल्यूम आहे का तुमच्याकडे? नाही, बरोबर? हॅलो, इनिशियल व्हॉल्यूम दिला नाही तुम्हाला? त्याने व्हॅल्यू सांगितली का इनिशियल व्हॅल्यूमची काय येतं? नाही सांगितली, मग ती काढावी लागेल, बरोबर की नाही? हे समजतंय का? वर्क काढण्यासाठी आपल्याला 2 पी व्ही आय लागणार आहे. प्रेशर आपल्याकडे आहे 2 तर 2 असतो, व्ही आय काढावा लागेल. काढावा लागेल ना. हा, सो मग आता व्ही आय काढणार कसा? आता इकडे लक्ष द्या. त्यांनी इथं वापरताना एक शब्द वापरलाय पहा, हा महत्वाचा शब्द आहे, त्याचा टाइमपास नसतो तो. आयडियल गॅस आहे तो. कुठला गॅस आहे तो? आयडियल गॅस. करेक्ट. तुम्हाला व्हॉल्यूम काढायचंय, आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस आला की तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन आठवलं, त्याच्यावरून त्याचा संदर्भ असतो, 100% असतो, 100%. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? PV इज इक्वल टू nRT. आता याच्यामध्ये नीट लक्षात घ्या, त्यांनी 1 मोल शब्द वापरलाय इथं. 1 मोल म्हणजे n ची व्हॅल्यू किती टाकणार तुम्ही? 1. नंबर ऑफ मोल असतं ना ते. n म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स. तर त्यांनी 1 मोल म्हटलं म्हणजे n ची व्हॅल्यू किती? 1. आता इनिशियली त्याने काय म्हटलंय? इनिशियली म्हटलंय तो. इनिशियली म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये आयडियल गॅस होता ज्याचा 1 मोल होता. सुरुवातीचं म्हणजे इनिशियल प्रेशर, इनिशियल व्हॉल्यूम, इनिशियल टेम्परेचर. समजलं? बरोबर ना? सगळे इनिशियल लागेल ना त्याला, कारण आयडियल गॅस कधी होता? इनिशियल स्टेट मध्ये होता. सो सगळ्यांना इनिशियल लावले पहा, दिसतंय का? आय चिपकवले सर्वांना. मग आता याच्यामध्ये n ची व्हॅल्यू 1 आहे. गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे 8.31. आर ची व्हॅल्यू फिक्स असते. टेम्परेचर तुम्हाला दिलेलं आहे 300 केल्विन. दिलंय की नाही? प्रेशर तुम्हाला माहिती आहे 1 मेगापास्कल. मग काय उरलं फक्त? व्ही आय. मग तो निघणार नाही का इथून?
निघेल ना इथून. हॅलो, नाही समजत आहे. समजलं सर. हा, मग व्हीआय काढा तिथनं, या फॉर्म्युल्यातनं व्हीआय काढायचा आणि त्या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हीआय टाकायचा, ट्वाईस पी आणि व्हीआय. बस इथनं व्हीआय काढा, ही व्हीआय ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा, तुम्हाला वर्क भेटून जाईल. संपला विषय. काय लक्षात? येस. कोणाला नाही समजलं? कॅल्क्युलेशन सांगायची गरज आहे का? गरज आहे का? ठीक आहे. हे पहा, कॅल्क्युलेशनचा काय मोठा रोल नसतो याच्यामध्ये. आता हे काय PVI इज इक्वल टू NRT मी तुम्हाला आताच सांगितलं 2 मिनिटांपूर्वी. आता याच्यामध्ये काय असणार, तू नंबर ऑफ मोल तर बनाय आणि मला जर VI काढायचं तर मी या PI इकडे डिवाइड करणार. सो VI चा मला हा फॉर्म्युला भेटला पहा, इथूनच आला तो PI तिकडे डिवाइड केलाय. मग आता R ची व्हॅल्यू मला माहिती आहे पहा, R ची व्हॅल्यू 8.31. गॅस कॉन्स्टंट व्हॅल्यू पाठच करून ठेवायची. गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते 8.31. हे पाठच पाहिजे आपलं. टेम्परेचर दिलंय तुम्हाला TI 300 केल्विन, ते 27 डिग्री सेल्सिअस होतं, मी त्याला केल्विन मध्ये कन्व्हर्ट केलं. बरोबर. नंतर प्रेशर दिलाय इनसाइड प्रेशर, म्हणजे सुरुवातीचं प्रेशर, इनिशियल प्रेशर ते दिलं होतं त्यांनी 1 मेगा पास्कल. मेगाचा अर्थ असतो 10⁶. सो 1 × 10⁶. एनी डाऊट? पास्कल. समजलं का? समजलं का? येस. हे 300 टेम्परेचर आहे, हे 1 × 10⁶ हे पास्कल आहे, ते 1 मेगा पास्कल. मेगा म्हणजे 10⁶. आणि हे जर R दिलाय हे 8.31 आहे. समजलं का? आणि तो N जो होता पुढचा, तो N1 घेतल्यामुळे आपण लिहिला नाही. ओके. हा, आता मल्टिप्लाय करा याला, इझी इथे. आता काय होईल, हे 10⁶ आहे की नाही, हे वरती जातील तेव्हा 10⁻⁶ होतील. म्हणजे 8.31 किंवा तुम्ही 8.31 ला असं करण्यापेक्षा याचे 2 पॉईंट खाली उतरवा, म्हणजे ते 831 इंटू हे 300 होईल डिवाइडेड बाय, आपण जेव्हा 2 पॉईंट खाली उतरवतो तेव्हा खाली 100 लिहितो असं है ना, आणि 10⁶ लिहितो असं. करेक्ट. हे समजलं काय केलं? 100 झाले ते का, हे वरचे 2 पॉईंट खाली उतरवले ना, मग एकावरती 2 झिरो. शिकवलं ना तुम्हाला हे? हॅलो, अरे हा येस. डिजिट तिकडे शिफ्ट केला. हा, हे म्हणून खाली 2 झिरो ठेवले याच्यावर. मग आता याला सॉल्व्ह करून घ्या. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. हे 831 × 3 करा, म्हणजे काय आन्सर येईल त्याचं तुमचं? त्याचा आन्सर येईल तुमचं काहीतरी 831 × 3, इथं 3 येणार, त्याच्यानंतर हे 3 3 9, त्याच्यानंतर हे 8 3 24. करेक्ट. करेक्ट ना, आणि डिवायडेड बाय 10⁶ असं येईल की नाही? पर्यंत आले का सगळे? येस. हा, आता 10⁶ ला वरती घेऊन या, म्हणजे तो मायनस होईल, म्हणजे कसं होईल पहा, 2493 × 10⁻⁻⁶. एनी डाऊट? एनी डाऊट? हॅलो. नो. हा, मग आता इथपर्यंत आले तुम्ही, तर हा झाला तुमचा मीटर क्यूब मध्ये व्हॉल्यूम. हा व्हॉल्यूम लक्षात ठेवा, 2493 × 10⁻⁶ हा व्हॉल्यूम आहे तुमचा. मग इथं आले तुम्ही, आता हे आन्सर त्यांनी -4 मध्ये लिहिलंय, आपण -6 मध्ये लिहिलंय, काही बिघडत नाही, दोघांचा आन्सर करेक्ट आहे. 2493 × 10⁻⁶ आपलं सुद्धा करेक्ट आहे, त्याचं सुद्धा करेक्ट. त्यांनी फक्त काय केलं, ते 2 डिजिट इकडे सरकवले, -6 चे -4 केले, 2 डिजिट लेफ्ट शिफ्ट झाला, काही फरक नसतो पडत. तुमचा आन्सर मोस्ट अप्रोप्रिएट आहे, कारण त्याच्याकडे पुढचा डिजिट घेतला जात नाही, तुमच्याकडे पुढचा पण डिजिट आहे. ओके. मग आपल्याला त्याला वर्क मध्ये टाकावं लागेल. वर्कचा फॉर्म्युला काय होता तुमचा? वर्क होता 2 इंटू प्रेशर इंटू ते इनिशियल व्हॉल्यूम. मग टाका ते त्याच्यामध्ये, मग तुम्हाला भेटलंय पहा, हा 2 इंटू तुमचं प्रेशर काय होतं, ते 1 × 10⁶ आहे की नाही, आणि तुमचं इनिशियल व्हॉल्यूम काय होता,
2493 into 10 raised to 6 minus 6. Correct? Yes. सो आता काय करणार तुम्ही मग याला? सो हे +6 आणि -6 कॅन्सल होऊन जाईल इथं. बरोबर? आणि मग +6 कॅन्सल, मग 2493 इंटू 2 याचा आन्सर काय येईल? 2493 इंटू 2 हे पुढचे 2 समजतंय का? हे पहा, हे 2493 आणि हे 2 हे तर कॅन्सल झाले. हे कॅन्सल झालेत ना, हे +6 -6 संपला विषय. 2493 इंटू 2 हाऊ मच? 6. हे पहा, 2 3 जा 6, 9 2 जा 18, 1 कॅरी, 4 2 जा 8 आणि हा 9 आणि 2 2 जा 4. म्हणजे काय आन्सर भेटलं तुम्हाला? 4986 जूल. समजलं? समजलं का? हॅलो हॅलो. हो सर. हा, आता प्रश्न असेल तुम्हाला की त्याचा आन्सर 4.9 आहे ना, आपलं एवढं कसं काय आलं? आहे की नाही प्रश्न? तर आपला आलाय 4986 जूल. त्याचा किलो जूल आहे, आपला जूल आहे. फरक आहे दोघांमध्ये. समजलं का? मग जूलला किलो जूल कसं करतात? किती डिवाइड करावं लागतं? किलो म्हणजे 1000 ने डिवाइड करायचं. नाही समजलं? हॅलो. अरे जूलला किलो जूल मध्ये किती कसं कन्वर्ट करणार? 1000 ने डिवाइड करणार ना. नाही समजत? हो सर. एका किलोमीटर मध्ये किती मीटर बसतात? 1000 मीटर बसतात की नाही? हो. 1 किलोमीटर म्हणजे किती? 1000 मीटर. मग तसं 1 किलो जूल म्हणजे किती जूल? 1000 जूल. मग डिवाइड करावं लागेल 1000 नी. मग ह्या जूलला किलो जूल बनवायचं असेल तर 1000 ने डिवाइड करा. मग 1000 ने डिवाइड करायचं म्हणजे काय करायचं? हा पॉईंट इथं आहे सध्याला, तो 3 डिजिट इकडे सरकवा. म्हणजे तो आन्सर होणार 4.986 किलो जूल. आला का तुमचा करेक्ट आन्सर आता? हो सर. हा. सो फंडामेंटल आहे ते युनिट कन्व्हर्जन. आता कोणाला काही प्रॉब्लेम याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स मध्ये? नाही. आता पुढची प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस म्हटलं म्हणजे काय करायचं? 3 प्रोसेस आपण पाहिलं पहा. आयसोथर्मल काय कॉन्स्टंट होतं? टेम्परेचर कॉन्स्टंट. आयसोबारिक काय कॉन्स्टंट होतं? प्रेशर कॉन्स्टंट. ओके. आणि आयसोकोरिक याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट. समजलं का? नीट लक्षात घ्या ते नाव. आयसोथर्मल टेम्परेचर कॉन्स्टंट, आयसोबारिक प्रेशर कॉन्स्टंट, आयसोकोरिक व्हॉल्यूम कॉन्स्टंट. क्लियर? क्लियर? अरे क्लियर झालं का? हो नाही ते तर सांगा मला. हो सर. ठीक आहे. सो आयसोकोरिक प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार. ओके. आता जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार नीट लक्षात घ्या पहा. साधी गोष्ट आहे. जर कुठली प्रोसेस आहे, इकडे पहा, जर कुठली प्रोसेस आहे जिच्यामध्ये काय कॉन्स्टंट आहे? व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. म्हणजे व्हॉल्यूम काय होतं? चेंज होत नाही. व्हॉल्यूम चेंज होत नाही. ओके. सो व्हॉल्यूम चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू 0. म्हणजे व्हॉल्यूम बिलकुल चेंज होणार नाही, 0 राहील. बोलू नका प्लीज, लेक्चर डिस्टर्ब माईक होते. बंद करा. ओके. सो चेंज इन व्हॉल्यूम 0 असणार, कारण मी तुम्हाला काय सांगतोय, व्हॉल्यूम कसं आहे? कॉन्स्टंट आहे.
ओके, सो व्हॉल्यूम चेंज होणार नाही. मग आता मला सांगा वर्कचा काय हिशोब राहील मग? आवाज बंद करा प्लीज. कोणाचा माईक सुरू आहे? माईक बंद करा सर्वांनी. माईक बंद करा. वर्कचा फॉर्म्युला असतो प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम. ओके, सो मला सांगा इथं चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे मी तुम्हाला जर विचारलं की आयसोकोरिक प्रोसेसमध्ये वर्क काय असतं, तर वर्कचा फॉर्म्युला तुम्हाला बेसिक माहिती आहे. वर्कचा फॉर्म्युला असतो प्रेशर इंटू व्हॉल्यूम, चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम जर 0 असेल तर याचा अर्थ काय होऊन जाईल? वर्क इज इक्वल टू प्रेशर इंटू 0. बरोबर ना? चेंज इन व्हॉल्यूम की 0 टाकणार तुम्ही, आणि कुठल्याही नंबरला 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय होतं? 0. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे की आयसोकोरिक प्रोसेसमध्ये वर्क काय असतं? वर्क काय असतं? 0. वर्क होत नाही. आलं का लक्षात? हॅलो हॅलो, हा, वर्क होत नाही. लक्षात ठेवा, ही गोष्ट महत्वाची आहे. आयसोकोरिक प्रोसेसमध्ये वर्क होत नाही, वर्क असतं. आणि त्याला कारण पण आहे. व्हॉल्यूम काय इंडिकेट करतो? डिस्प्लेसमेंटला इंडिकेट करतो. किती डिस्प्लेसमेंट होत आहे. आणि वर्कचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. जर डिस्प्लेसमेंटच होणार नाही तर वर्क होईल का? नाही होत. सो आयसोकोरिक प्रोसेस जिथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे तिथं डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट आहे, डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट आहे म्हणून वर्क कॉन्स्टंट आहे. सो त्यामुळे या प्रोसेसमध्ये वर्क होत नाही. सो आयसोकोरिक प्रोसेसची सर्वात पहिली महत्वाची गोष्ट. मग आता व्हॉट अबाउट इंटरनल एनर्जी अँड हीट? सो इफ वी substitute the values of work in first law of thermodynamics, then what will you get? So according to first law of thermodynamics, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ने काय भेटेल आपल्याला? काय असतो? Q इज इक्वल टू वर्क प्लस चेंज इन इंटरनल एनर्जी. करेक्ट? असं असतं ना फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे की नाही हा? सो मी तुम्हाला म्हणतोय की आपली जी आयसोकोरिक प्रोसेस आहे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जो होता, चेंज इन व्हॉल्यूम, तो 0 होता. त्याच्यामुळे जे वर्क आलंय ते पण 0 होऊन गेलंय. मग मी ह्या वर्कच्या ठिकाणी 0 सबस्टिट्यूट करू शकतो का? करू शकतो. मग मी जर समजा सबस्टिट्यूट केलं तर मला काय भेटेल? हीट इज इक्वल टू 0 प्लस चेंज इन इंटरनल एनर्जी. एनी डाऊट? मग 0 प्लस चेंज इन एनर्जी याचा अर्थ असतो वर्क हीट इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी. हे महत्वाचं आहे. म्हणजे आयसोकोरिक प्रोसेसमध्ये वर्क 0 असल्या कारणाने हीट जेवढी असते तेवढी इंटरनल एनर्जी असते. एनी डाऊट? एनी डाऊट? समजलं प्रत्येकाला? हे असं लक्षात ठेवावं लागतंय, महत्वाचं आहे. हीट, वर्क, इंटरनल एनर्जी यांचं कसं एकमेकाशी रिलेशन आहे, इंटरलिंक कसं आहे हे लक्षात असलं पाहिजे. आणि ग्राफ मी तुम्हाला सांगतोय की इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला असतो NCV. म्हणजे ऍक्च्युली तो असा असतो, एनर्जीचा फॉर्म्युला ऍक्च्युली हा NC डेल्टा टी असं तो फॉर्म्युला आहे. म्हणजे N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, C म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, कॉन्स्टंट प्रेशर जे काय असेल ते, आणि चेंज इन टेम्परेचर हा इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला असतो. सो हे लक्षातच ठेवा, हा सगळ्या ठिकाणी यूज होतो. सो हा इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू NCV डेल्टा टी. ओके, असं असतं. सो NCV का वापरला इथं? CV का वापरला? CP का नाही वापरला? CVच का वापरला? हा फॉर्म्युला पाठ करून घ्या इंटरनल एनर्जीचा. नंबर ऑफ मोल्स इंटू स्पेसिफिक हीट इंटू चेंज इन टेम्परेचर. ओके, याला इंटरनल एनर्जी म्हणतात. सो याचा आता जेव्हा आयसो समजा जर कोणी तुम्हाला विचारलं की आयसो बारीक प्रोसेस मध्ये काय असतं, तर आयसो बारीक प्रोसेस मध्ये ते 0 झाली होती म्हणून त्याच्यामुळे काही प्रश्न येत नव्हता. ओके, बट आता त्याच्यामध्ये कसं यायचं, जर का आपण ऍट कॉन्स्टंट प्रेशरला घेतलं तर इथं CP लिहायचा. ऍट कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस असेल म्हणजे आयसो बारीक, आणि ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस असेल तर इथं V लिहायचा. आलं का लक्षात? ते प्रोसेसवर डिपेंड आहे. आपण आयसोकोरिकचा अभ्यास करतोय आणि याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो म्हणून इथं CV घेतला गेलाय, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम.
जर मी आयसोबारिकचा स्टडी केला असता त्याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतं, मग इथं सीपी घेतला गेला असता. समजलं? समजलं का? हॅलो, हो सर. हा, पुढे चला. वर्क 0 असतं ते तुम्हाला सांगितलं मी. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की तुमची हीट म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी असते. मग जर इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला हा आहे तर हाच फॉर्म्युला कुणाचा असला पाहिजे? हीटचा. आणि डाऊट? चालेल ना? हा, संपला विषय. एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी सोडून जा, बाकी सगळं टेन्शन नाही घ्यायचं जास्त. सो असं ही होती आयसोकोरिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस घ्या. वेपा चॅप्टर खूप मोठं आहे, खूपच जास्त मोठं आहे, जवळपास पूर्ण इंजिनिअरिंग ठेवली तुम्हाला. कसं काय केलं यावर्षी काय माहिती, पण त्यांनी जवळपास पूर्ण इंजिनिअरिंग तुम्हाला आणून ठेवून दिली. सो हे इतके कॉन्सेप्ट आहेत आणि एवढ्या कॉन्सेप्टला शिकवणं विथ न्यूमेरिकल म्हणजे जरा इथं कमी करायचं तर जास्त केलं अजून. एवढंच काम केलंय तुमच्या बॅच. स्लो चाललंय ते खूप. ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस ज्याच्यामध्ये कुठलीच हीट ट्रान्सफर होत नाही, अशा टाईपची प्रोसेस ॲडियाबॅटिक प्रोसेस असते. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही असं म्हणा की जे तुमचं जे थर्मास आहे ना, थर्मास सांगितलं होतं बा मी मागे, टेम्परेचर कॉन्स्टंट वालं. तर त्याला जर तुम्ही विचारलं की थर्मास नेमकं कुठल्या प्रोसेसवर वर्क करतं, तर ते ऍक्च्युअली थर्मलवर वर्क करत नाही प्रॉपरली. म्हणजे तुम्ही जर असं पाहायला गेलं तर कॉन्सेप्च्युअली ते कशावर वर्क करतं? आयडियाबॅटिकवर. जर तुम्हाला असं कोणी विचारलं की थर्मास ही कुठली प्रोसेस आहे, तर काय सांगायचं? कधी पण कुठली प्रोसेस सांगणार? कुठली प्रोसेस सांगणार? ॲडियाबॅटिक कुठली सांगणार? हा, लक्षात ठेवा ही गोष्ट. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. ॲडियाबॅटिक प्रोसेस हिच्यामध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. म्हणजे ॲडियाबॅटिक हे नाव कसं लक्षात ठेवणार तुम्ही? ॲडियाबॅटिक म्हणजे थर्मास. थर्मास का? कारण थर्मामध्ये हीट ट्रान्सफर होत नाही, बिलकुल हीट ट्रान्सफर होत नाही. पहा, तुम्ही गरम जर थर्मासमध्ये ठेवलं तर गरमच राहील ते, आणि जर कोल्ड ठेवलं तर कोल्डच राहील ते. म्हणजे बाहेरची हीट आत येत नाही आणि आतली हीट बाहेर जात नाही. याला म्हणतो आपण नो हीट ट्रान्सफर. समजलं ना? हॅलो, हो सर. हा, हीट म्हणतोय मी. फरक आहे दोघांमध्ये. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर हा शब्द येतो आणि ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हीट हा शब्द येतो. दोघं सारख्या प्रोसेस नाही आहेत. कारण मी तुम्हाला याच्या आधी शिकवताना हीट आणि टेम्परेचर मधला डिफरन्स सांगितला असेल. हीट हे टेम्परेचरला क्रिएट करते. समजलं का? लॅटेंट हीट ही अशी गोष्ट असते की जिथे हीट दिली जाते पण टेम्परेचर वाढत नाही. सो दोनही डिफरंट गोष्टी आहेत. त्याला एकत्र करू का? आयसोथर्मल प्रोसेसमध्ये कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस नो हीट एक्सचेंज प्रोसेस आहे. म्हणजे एकही हीट ट्रान्सफर होत नाही, हीटच ट्रान्सफर होत नाही. डायरेक्ट टेम्परेचरचा हिसाब नाही, इथं हीटचा हिसाब आहे. हीट ट्रान्सफर बिलकुलच होत नाही. अशा टाईपची प्रोसेस म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेस असते. समजला ना फरक? आयसोथर्मल टेम्परेचरशी रिगार्डिंग आहे, हे हीटशी रिगार्डिंग आहे. ओके, समजलं? हॅलो, हा, तर ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. याचा अर्थ काय? क्यू जे आहे ते जवळपास 0 असणार. चेंज इन क्यू म्हणजे असं चेंज इन क्यू म्हणायचं त्याला. चेंज इन क्यू म्हणजे डेल्टा टी, डेल्टा क्यू. हीट बिलकुलच इन्व्हायरमेंट आणि सिस्टीम किंवा सराउंडिंग आणि सिस्टीम यांच्यामध्ये बिलकुलच ट्रान्सफर होत नाही. जसं की थर्मास काम करतं, बाहेरची हीट आत नाही, आतली बाहेर नाही. सो ॲडियाबॅटिक प्रोसेस कुठे यूज करणार आपण? जिथं आपल्याला हीट इन्सुलेटर लावायचे. ओके, जिथं आपल्याला हीट इन्सुलेटर पाहिजे असतात. म्हणजे जसं की थर्मास एक हीट इन्सुलेटर आहे, जो आत हीट बाहेर जाऊ देत नाही, बाहेरची हीट आत येऊ देत नाही. म्हणजे आपल्याला हीट ट्रान्सफर नाही होऊ द्यायची. अशा ठिकाणी आपण ॲडियाबॅटिक प्रोसेसचा यूज करतो. समजलं? हे समजलं असेल, सोपं आहे ते. सो जाऊ आपण आता या केसमध्ये ॲडियाबॅटिक मध्ये तर कुठलीच हीट ट्रान्सफर होणार नाही.
सो अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ, काय असतो फर्स्ट लॉ? ॲडियाबॅटिक प्रोसेसची गोष्ट चालली आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस, याच्यामध्ये चेंज इन हीट हे काय असते? 0, म्हणजे इनडायरेक्टली Q 0 आहे, म्हणजे हीट बिलकुल ट्रान्सफर होणार नाही. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, सो व्हॉट से फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, काय स्टेटमेंट आहे? काय आहे फॉर्म्युला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा? हा, कोणतरी एकाने सांगा. अरे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा फॉर्म्युला काय असतो? 3 वेळेस रिपीट झालंय बाळांनो, आता 5व्या-6व्या वेळेस रिपीट होईल. अरे दिलेली हीट ही वर्क आणि इंटरनल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. नाही शिकवलं का हे? शिकवलं होतं ना. हीट दिलेली जशी तशी वर्क मध्ये कन्वर्ट होत नाही, काही इंटरनल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. झालं, किती सोपं आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. दिलेली हीट वर्क आणि इंटरनल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, संपला विषय. वर्क आणि इंटरनल एनर्जीला प्लस करणार तर हीट भेटणार. स्ट्रेंज आहे. सो आता मला सांगा, याच्यामधनं मी काय करणार? मी प्रत्येक वेळेला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये टाकतो ती गोष्ट. मग आता मला क्यू काय आहे? 0. मग मी काय म्हणू शकतो? क्यू ची व्हॅल्यू काय आहे? 0. मग मी याला असं टाकलं तर इथं 0 इज इक्वल टू वर्क इज इक्वल टू चेंज, वर्क प्लस चेंज इन इंटरनल एनर्जी असं झालं की नाही हे. आणि समजा मग मला वर्क पाहिजे असेल, ह्या चेंज इंटरनल इकडे शिफ्ट करणार, मग ते होणार मायनस चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू वर्क. एनी डाऊट? आणि डाऊट? नो. मग आता तुम्हाला हे स्टेटमेंट भेटलं की नाही, की आयसो म्हणजे आयसोकोरिक प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये प्रत्येक वेळेला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स एक स्टेटमेंट देतो, आता काढून पाहिजे. सो मागच्या प्रोसेसमध्ये, आयसोकोरिक प्रोसेसमध्ये आपल्याला हे भेटलं होतं की चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू हीट असते. हे मागच्या आयसोकोरिक प्रोसेसचं स्टेटमेंट आहे फर्स्ट लॉ ऑफ आलेलं. आणि म्हणजे मागच्या कोरिक प्रोसेसचं काय होतं? आयसोकोरिकचं तिथं होतं हीट हे कोणा एवढी असते? चेंज इन इंटरनल एनर्जी एवढी असते, कारण तिथं वर्क 0 होतं म्हणून. वर्क 0 झालं होतं म्हणून तसं होतं. आता इथं आपण काय करतोय? हीट 0 टाकतोय का? कारण हीट ट्रान्सफर होत नाही. मग हीट ट्रान्सफर झाल्यामुळे तुम्हाला हे स्टेटमेंट भेटतं की तुमचं वर्क हे निगेटिव्ह इंटरनल एनर्जी एवढं होतं. सो हे निगेटिव्ह इंटरनल एनर्जी एवढं, हे कोणाच्या प्रोसेस मधलं काम आहे? हे ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. समजलं? समजलं का? प्रत्येक प्रोसेसमध्ये कॉन्सेप्ट असतात, ते कॉन्सेप्ट तुम्हाला वापरायचे असतात न्यूमेरिकल्स मध्ये. ते कॉन्सेप्ट मी शिकवत असतो तुम्हाला. आता हे जे मी म्हणतोय तुम्हाला, असं म्हणणार मी रट्टा मारून देणार, हा वर्क इज इक्वल टू मायनस इंटरनल एनर्जी असते, असं रट्टा मारून देऊ का मी? त्याच्यापेक्षा काढणं शिका. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये हीटची व्हॅल्यू 0 टाका, मला भेटून जाईल ते, संपला विषय. बाय डेफिनेशन आहे की नाही? रटू नका त्याला, रटलं तर काही भेटणार नाही तुम्हाला. सो हे तुम्हाला इथं स्टेटमेंट दिसतंय बाय, डायरेक्ट आलेलं. हे जे डायरेक्ट आलेलं स्टेटमेंट आहे तुमच्याकडे, हे कुठून आलं? आत्ता काढून दाखवलं मी तुम्हाला. आता मी हा मायनस जो होता इकडचा, तो इकडचा मायनस इकडे लिहिला तर निघेल का? मी लिहू शकतो ना, मायनस चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू वर्क आहे समजा. तर हा मायनस इकडे दिला समजा, मग इकडचा मायनस निघून जाईल. मग चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू मायनस वर्क. करेक्ट? तुम्हाला हे स्टेटमेंट भेटेल पहा, दिसतंय? ठीक आहे. आता ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये वर्क ऑलवेज, म्हणजे आता जे असतं सिस्टीम एक्सपांड ॲडिबॅटिकली, व्हेन वर्क इज पॉझिटिव्ह देन इंटरनल एनर्जी निगेटिव्ह असते, आणि जेव्हा इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह असते तेव्हा वर्क निगेटिव्ह असतं, कारण ते स्टेटमेंटच तसं आहे. मी तुम्हाला पास स्टेटमेंट कसं सांगितलं? मी असं सांगितलं. कधी कधी याच्यावरती क्वेश्चन येतात थेरॉटिकल मध्ये, थेरॉटिकली विचारतात की ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये वर्क जर का पॉझिटिव्ह असेल तर इंटरनल एनर्जी कशी असणार? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? वर्क जर का पॉझिटिव्ह असेल तर इंटरनल एनर्जी कशी पाहिजे?
पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? हॅलो, आवाज येत नाही का? येतोय. मग कशी पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे का निगेटिव्ह पाहिजे? येतोय सर. हा, मग पॉझिटिव्ह पाहिजे का निगेटिव्ह पाहिजे? प्रश्नाचे उत्तर पण देत जा ना. बरेच कच्चित रे तुम्ही मॅथ्स मध्ये. अरे बाळांनो, नाही शिकवलं का 2 मिनिटापूर्वी? मायनस इंटरनल एनर्जी इज इक्वल टू वर्क असतं. मग मी याला असं लिहू शकतो का की हे मायनस साईन जर काढायचं झालं तर इकडला मायनस द्यावं लागेल. मग मी असं लिहू शकतो का चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू मायनस वर्क डन? काही चुकलं का याच्यामध्ये? तो नाही करेक्ट आहे का? करेक्ट आहे का? हो. मॅथमॅटिकली करेक्ट आहे का नाही ते पहिले सांगा. आहे ना करेक्ट? मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारला की जर वर्क जर पॉझिटिव्ह असेल, म्हणजे इथं ते पॉझिटिव्ह आहे, वर्क जर का पॉझिटिव्ह असेल तर इंटरनल एनर्जी कशी असते? निगेटिव्ह असते. आणि वर्क जर निगेटिव्ह असेल तर इंटरनल एनर्जी कशी असते? पॉझिटिव्ह असते. एवढा साधा प्रश्न होता तो. नाही समजलं? अरे नाही समजलं? ठीक आहे, समजलं पाहिजे प्रत्येकाला. ओके, हे लक्षात ठेवा. ते स्टेटमेंट लक्षात ठेवा. त्या स्टेटमेंटला पुन्हा मॅथमॅटिक्स आहे. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इन्क्रीजेस इन अन ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता जे काय तुमची इंटरनल एनर्जी असते ते ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये इन्क्रीज होत असते कंटिन्युअसली, कारण ते वर्क निगेटिव्ह होत जातं तसं ते पॉझिटिव्ह होत जाते. सो द टेम्परेचर व्हेन इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस डिक्रीजेस व्हेन द इंटरनल एनर्जी इज डिक्रीजेस. आता याच्यामध्ये असं असतं की तुमची इंटरनल एनर्जी जर वाढली तर तुमचं टेम्परेचर सुद्धा वाढतं, आणि तुमची इंटरनल एनर्जी जर डिक्रीज झाली तर टेम्परेचर सुद्धा डिक्रीज होतं. त्याचं कारण आहे, हे डायग्राम तुम्हाला सगळं सांगते पहा. आता याच्यामध्ये तुम्हाला समजा कोणी विचारलं रिलेशन की सर जर काय इंटरनल एनर्जी वाढली तर काय टेम्परेचरवर काय इम्पॅक्ट होतो? सो इंटरनल डायरेक्टली प्रोपोर्शनल इम्पॅक्ट आहे टेम्परेचरवर. म्हणजे जर इंटरनल एनर्जी वाढत असेल तर टेम्परेचर सुद्धा वाढतं. समजलं का? आणि जर इंटरनल एनर्जी डिक्रीज होत असेल तर टेम्परेचर सुद्धा डिक्रीज होतं. हे रिलेशन लक्षात ठेवा कसं येते तर. ओके, पुढे पहा. सो आता याच्यात पहा, हे रिलेशन समजलं असेल तुम्हाला टेम्परेचरचं. टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटरनल एनर्जी इन विच प्रोसेस? ॲडियाबॅटिक प्रोसेस. ओके, लक्षात ठेवा ते रिलेशन कॉम्पिटिव्ह एक्झामसाठी. सो प्रेशर आणि व्हॉल्यूमचा प्रोडक्ट मध्ये ॲडियाबॅटिक प्रोसेस अशी दिसते पहा. कारण याच्यामध्ये ना प्रेशर कॉन्स्टंट आहे ना व्हॉल्यूम, दोघांचे दोघं चेंज होता. याच्यामध्ये कोण कॉन्स्टंट होतं? हीट कॉन्स्टंट होती. आता हीट थोडी दाखवू शकतो तुम्ही ग्राफवरती, म्हणून आपला ग्राफ असा दिसतो. याच्यामध्ये प्रेशर सुद्धा चेंज होतंय पहा, आणि याच्यामध्ये व्हॉल्यूम सुद्धा चेंज होतंय. क्लिअर? सो हा ग्राफ कोणत्या डायग्रामचा आहे? ॲडियाबॅटिक डायग्रामचा आहे. आणि याचं जे इक्वेशन असतं ॲडियाबॅटिकचं, ते इक्वेशन असं असतं PV रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे खूप 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 महत्वाचं इक्वेशन आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेसचं इक्वेशन लक्षात ठेवा. प्रेशर व्हॉल्यूम रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. PV रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. गॅमा हा स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर अपॉन स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा रेशो असतो. ओके, हा रेशो आहे. हे रिलेशन लक्षात राहिलं का? हा फॉर्म्युला त्याचा ॲडियाबॅटिक प्रोसेसचा, किंवा जनरल इक्वेशन, तुम्ही याला जनरल इक्वेशन म्हणू शकतात. हे ॲडियाबॅटिक प्रोसेसचं जनरल इक्वेशन आहे. हे पाठच पाहिजे. ॲडियाबॅटिक प्रोसेस आलं डोक्यात की तुम्हाला हे फॉर्म्युला आठवलाच पाहिजे. PV रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. प्रेशर व्हॉल्यूम रेस टू गॅमाचा प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. आणि राहिला प्रश्न या गॅमाचा, तर हा गॅमा कोण आहे? पी तर माहिती तुम्हाला, व्हॉल्यूम पण माहिती आहे. गॅमाचा प्रश्न आहे. गॅमा म्हणजे असतो तो एक रेशो असतो. गॅमा कोणाचा रेशो असतो? CP अपॉन सीचा. आता CP अपॉन CV सांगितलंय तुम्हाला, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हे दोघं तुम्हाला दिलेले असतात, त्याचा रेशो घ्यायचा, तुम्हाला गॅमा भेटतो.
तो गॅमा ह्याच्यात टाकायचा, तुम्हाला जनरल इक्वेशन भेटतं. समजलं? समजलं का? आणि या गॅमाला ॲडियाबॅटिक रेशो म्हणतात. म्हणजे तुम्हाला जर सांगितलं की ॲडियाबॅटिक रेशो फाइंड करा, म्हणजे नेमकं काय फाइंड करा? गॅमा फाइंड करा. म्हणजे नेमकं काय फाइंड करा? सीपी अपॉन सीबी फाइंड करा. समजलं का? सीपी अपॉन सीबी काढायचं, ॲडियाबॅटिक रेशो काढायचं. म्हणजे आलं लक्षात? ओके, आलं का लक्षात? जाऊ पुढे. Yes. हा, आता सीईटी साठी सांगतो. सीईटी साठी तुम्हाला क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं असतं. थोडं लेक्चर लांबेल, 5-1 मिनिटं 5-10 मिनिटं, तो टॉलरन्स लेवल ठेवा. गॅमा जो असतो हा गॅमा ॲडियाबॅटिक रेशो असतो आणि क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं असतं की मोनो ॲटॉमिक गॅसेस आहे. गॅसेस कुठले आहेत? मोनो ॲटॉमिक. आणि त्याने गॅमाची व्हॅल्यू दिलेली नसते, म्हणजे हे मी असते. ओके, क्वेश्चन मध्ये. आणि तुम्हाला क्वेश्चन मध्ये मेन्शन असतं की हे मोनो ॲटॉमिक गॅसेस आहेत. तर तुम्हाला तुमचं जनरल नॉलेज यूज करावं लागतं. जनरल नॉलेज असं म्हणतं की मोनो ॲटॉमिक गॅसेसचा गॅमा हा 5/3 असतो. आलं का लक्षात? तर डायरेक्ट 5/3 यूज करायचा. समजलं का? हॅलो, Yes. हा, लक्षात ठेवा. हे बऱ्याच वेळेला केसेस येते अशी, क्वेश्चन मध्ये मोनो ॲटॉमिक म्हणून टाकतात फक्त आणि गॅमा देत नाही. मग गॅमाची व्हॅल्यू डायरेक्ट 5/3 टाकायची. आणि क्वेश्चन मध्ये जर डायॲटॉमिक म्हटलं आणि गॅमा, तर गॅमाची व्हॅल्यू 7/5 टाकायची. क्लिअर? Yes. क्लिअर ना? आणि तिसरी गोष्ट अजून एक आहे, पॉली ॲटॉमिक म्हटलं. पॉली ॲटॉमिक म्हणजे काय? पॉली म्हणजे जास्त, ॲटॉमिक म्हणजे ज्याच्यामध्ये एका 2पेक्षा जास्त ॲटम आहे. मोनो ॲटॉमिक म्हणजे ज्याच्यात एकच ॲटम आहे. आणि डायॲटॉमिक म्हणजे ज्याच्यामध्ये 2 ॲटम आहे. असं असतं. मोनो ॲटॉमिक साठी, डायॲटॉमिक साठी आणि पॉली ॲटॉमिक साठी गॅमाच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत. सो पॉली ॲटॉमिक गॅसेस जर म्हटलं तुम्हाला क्वेश्चन मध्ये, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम्स असलेला गॅस, तर त्याच्यासाठी 4/3 टाकायचं गॅमाची व्हॅल्यू. समजलं? समजलं का? Yes. हा, बस आजच्या पुरतं आपण इथं थांबू. आता उद्याचा ॲडियाबॅटिक प्रोसेसला नंतर पाहू. या प्रोसेस सगळ्या लिहून काढा व्यवस्थित. मी सांगतो तेवढंच लिहायचं, असं काहीही लिहायचं नाही त्याच्यातलं, कारण त्याच्यामध्ये विचित्रपणा खूप आहे. पुन्हा इंजिनिअरिंग घेतली, जवळपास सगळीची इंजिनिअरिंग उतरून काढली. मग तुम्हाला तेवढी गरज नाही. जेवढं गरजेचं आहे तेवढं सांगतो, जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं पण सांगतो. सो या थेरॉटिकलच्या नादी लागू नका. जेवढं शिकवतो त्याच्याकडे लक्ष द्या बस. त्याच्या पलीकडे काही करू नका. जसं थांबू आपण आज. समजतंय ना? का प्रॉब्लेम येत आहेत? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का आजच्या लेक्चर मध्ये? हॅलो, आणि मला एक काम करता का तुम्ही? कोणाकडे तरी तो कमी झालेला सिलेबस होता ना, तर त्यांनी मला ह्या चॅप्टर मध्ये कुठले टॉपिक आहेत आणि कुठल्या पेज नंबर वरती आहेत त्यांनी एक व्हॉट्सअप करा बरं. कोण करतं मला हे? सर मी करतो. हा, कुठले टॉपिक कमी झालेत आणि कुठल्या पेज नंबर वरती आहेत ते मला एक व्हॉट्सअप करा. म्हणजे कसं आहे, हीटिंग वगैरे, हीट पंप वगैरे कमी केले त्यांनी. हो. तो ते आपल्याला विनाकारण, कारण तो पूर्ण इंजिनिअरिंगचा पूर्ण सब्जेक्ट आहे तो थर्मोडायनामिक्स उतरून टाकला इथं. कार्नोट सायकल पण आहे. वार वा, खतरनाकच केलाय सिलेबसला. ठीक आहे, स्टिअरिंग सायकल, कार्नोट सायकल, डिझेल सायकल. बरं झालं डिझेल आणि ऑटो सायकल घेतला नाही. नशीब तुमचं तेवढं थोडं चांगलं आहे. ते पण घेतलं ते काय वगैरे झालं. थांबू आपण.